नमस्कार. मी प्राध्यापक संतोष कर्डक, वाणिज्य विभाग, मराठा विद्या प्रसारक समाजाचे SVKT कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पुनश्च एकदा स्वागत. या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आज आपण SYBCom या वर्गाच्या कंपनी कायद्याची मूलतत्वे पेपर 1 एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ पेपर फर्स्ट सेमिस्टर 3 यामधील प्रकरण पहिलं नवीन कंपनी कायद्याची ओळख आणि कंपनीच्या संदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना या प्रकरणामधील भागीदारी आणि कंपनी यामध्ये काय फरक आहे, त्याचबरोबर कंपनी कायदा 2013 मधील विविध कसोट्यांच्या आधारावरती कंपन्यांचे कोणकोणते प्रकार पडतात ते प्रकार आणि खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यामध्ये काय फरक आहे तर तो अभ्यासणार आहोत. त्या अगोदर आपण मागील लेक्चर्सला काय बघितलं होतं ते थोडक्यात बघूया. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर्सला आपण कंपनीची वैशिष्ट्ये बघितली होती. यामध्ये जर बघितलं आपण तर एकूण मी यामध्ये 6 वैशिष्ट्ये दाखवलेली आहेत, परंतु एकूण कंपनीची 8 वैशिष्ट्ये आहेत. आपण एक थोडक्यात याचा आढावा घेऊया. पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ऐच्छिक नोंदणीकृत संस्था, की कंपनी ज्यावेळेस आपल्याला स्थापन करायची असेल तर ती आपल्या इच्छेवरती असते. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला आपण सांगू शकत नाही की तुम्ही कंपनी सुरू करा किंवा कंपनीची स्थापना करा. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये इच्छा निर्माण होईल अशा व्यक्ती एकत्र येऊन कंपनीची स्थापना करू शकतात. परंतु ऐच्छिक जरी असलं तरी देखील तिची नोंदणी करणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलं जातं ऐच्छिक नोंदणीकृत संस्था. म्हणजेच तुमच्या इच्छेनुसार कंपनीची स्थापना करायची आणि त्यानंतर कंपनीची काय करणं, नोंदणी करणं गरजेचं असतं. दुसरं वैशिष्ट्य आपण बघितलं ते म्हणजे कायदेशीर स्वतंत्र व्यक्तिमत्व. कंपनीची नोंदणी केल्यानंतर कंपनीला एक कायदेशीर स्वतंत्र व्यक्तिमत्व प्राप्त होत असतं. जसं की व्यक्तीला प्राप्त होतं, त्याचप्रमाणे कंपनीला देखील एक स्वतंत्र कायदेशीर व्यक्तिमत्व प्राप्त होत असतं. म्हणजे काय तर ज्याप्रमाणे व्यक्ती काही व्यवहार करू शकते त्याचप्रमाणे कंपनीला देखील काही व्यवहार करता येतात. जसे की कंपनी आपल्या नावाने वस्तूची किंवा मालमत्तेची खरेदी करू शकते, विक्री करू शकते, एखाद्या व्यक्तीविरुद्ध कोर्टामध्ये दावा देखील दाखल करू शकते. म्हणून म्हटलं जातं की कंपनीचं हे दुसरं वैशिष्ट्य महत्त्वाचं आहे की कायदेशीर स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. कंपनीचं तिसरं वैशिष्ट्य आहे म्हणजे सातत्यपूर्ण अस्तित्व. म्हणजे कंपनी जी आहे तिला सातत्यपूर्ण अस्तित्व आहे. म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी ती चालत नाही आहे, तर कंटिन्युअस सातत्याने कंपनी काय चालू असते. मग कंपनीमध्ये सभासद असतात, संचालक असतात. या सभासद किंवा संचालक यापैकी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचा कंपनीच्या जीवनावरती परिणाम होत नाही. त्याचबरोबर एखाद्या सभासदाने कंपनी सोडली असेल किंवा एखाद्या संचालकाने कंपनीचा संचालक पदाचा राजीनामा दिला असेल तर त्याचा परिणाम कंपनीच्या जीवनावरती होत नाही. आपण असंही म्हणू शकतो की ज्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह सतत चालू असतो त्याचप्रमाणे कंपनीसुद्धा सातत्यपूर्ण चालू असते. म्हणून तिसरं वैशिष्ट्य देखील महत्त्वाचं आहे कंपनीच्या संदर्भात, ते म्हणजे सातत्यपूर्ण अस्तित्व. चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बोधचिन्ह. त्याला आपण इंग्लिशमध्ये सिम्बॉल म्हणतो किंवा कॉमन सील असा वर्ड लॉ या विषयामध्ये वापरला जातो. म्हणजे कंपनी ज्यावेळेस तुम्ही सुरू करता तर त्यावेळेस कंपनीची ओळख म्हणून कंपनीला बोधचिन्ह जे ते दिलं जातं. आता हे बोधचिन्ह जे असेल ते प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं असतं. त्याचबरोबर हे बोधचिन्ह जे आहेत ते कंपनी चिटणीसाच्या ताब्यामध्ये असतं. त्याचबरोबर हे बोधचिन्ह कंपनीच्या सर्व महत्त्वाच्या दस्तऐवजांवरती उमटवलेलं असतं. म्हणून बोधचिन्ह म्हणजेच कंपनीची एक प्रकारची ओळख असते. म्हणून हे चौथं वैशिष्ट्य देखील महत्त्वाचं आहे की बोधचिन्ह असणं गरजेचं आहे कंपनीला. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मर्यादित जबाबदारी. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो लिमिटेड लायबिलिटी. मर्यादित जबाबदारीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर काय म्हणू शकतो. मर्यादित जबाबदारी म्हणजे एखाद्या सभासदाने खरेदी केलेले जेवढे भाग असेल त्या भागांच्या किमती एवढी त्यांची रक्कम देण्याची जबाबदारी असते. म्हणून त्याला आपण काय म्हणणार, मर्यादित जबाबदारी. मग त्यांनी जर पूर्ण रक्कम त्या भागांवरील भरलेली असेल तर त्याची जबाबदारी 0 असते. म्हणून कंपनीच्या बाबतीत जर विचार केला आपण तर सभासदांची जबाबदारी जी आहे ती मर्यादित स्वरूपाची असते.
त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्याएवढीच त्यांची जबाबदारी मर्यादित असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भाग भांडवल. महत्त्वाचं आहे, तुमची कंपनी मोठी असो छोटी असो, त्या कंपनीसाठी भांडवल असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भांडवलाशिवाय कोणतीही कंपनी चालणार नाही. मग जसं उदाहरण देता येईल आपल्याला, की आपल्या शरीरामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे ऑक्सिजन आणि दुसरं म्हणजे आपण म्हणू शकतो की रक्तपुरवठा. ह्या 2 गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत, की शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा किंवा रक्ताचा पुरवठा जर कमी झाला तर व्यक्ती अशक्त होते आणि जर तिला ऑक्सिजनच मिळाला नाही किंवा शरीरामध्ये रक्तच राहिलं नाही तर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. अगदी त्याच पद्धतीने कंपनीमध्ये सुद्धा भांडवलाला महत्त्व आहे किंवा त्याला आपण वित्त म्हणू शकतो. त्या वित्तालाही तितकंच महत्त्व दिलं जातं. मग ती कंपनी छोटी असेल, मोठी असेल, त्यामध्ये भांडवल असेल तरच कंपनी चालू शकते. भांडवल नसेल तर कंपनी चालू शकत नाही. त्यानंतरचं 7वं वैशिष्ट्य दिलेलं आहे ते म्हणजे हस्तांतरणीयता. कंपनीमध्ये जर बघितलं तर खाजगी कंपनीचे भाग जे आहे त्या भागांच्या हस्तांतरणावरती मर्यादा घालण्यात आलेली आहे. परंतु सार्वजनिक कंपनीचे भाग जे आहे ते पूर्णपणे हस्तांतरित करता येतात. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे 7वं, ते म्हणजे व्यवस्थापन आणि मालक यामध्ये फारकत म्हटलं जातं. आता कसं तर कंपनीचे खरे मालक जे आहे ते भागधारक असतात. मग हे भागधारक जे आहे ते पूर्ण देशातून आणि आजच्या स्थितीला आपण बघितलं तर जगातून कोणतीही व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करू शकते, त्याचबरोबर त्या भागांची विक्री करू शकते. मग या कंपनीचे भाग जे आहेत असे देशातील, जगातील कोणत्याही व्यक्तीने जर खरेदी केलेले असेल तर त्या व्यक्तींना आपल्या कंपनीचं व्यवस्थापन कसं चालू आहे ते बघणं शक्य नसतं. दररोज शक्य नाही. मग ज्या व्यक्तींना असं करणं शक्य आहे अशा व्यक्तींची हे सर्व भागधारक आपल्या वतीने नियुक्ती करतात आणि नियुक्ती करून ज्या व्यक्तींची नियुक्ती केली जाते त्यांना आपण म्हणतो संचालक मंडळ. आणि मग हे संचालक मंडळ कंपनीचं व्यवस्थापन करण्याचं काम करत असतात. त्याचबरोबर यांच्या सोबतीला इतर काही प्रशासकीय अधिकारी जे असतात त्यांची देखील नियुक्ती केली जाते आणि ते कंपनीचं व्यवस्थापन करण्याचं काम करतात. म्हणजेच खरे मालक जे आहेत ते कंपनीचं व्यवस्थापन करत नाही. म्हणून म्हटलं जातं की व्यवस्थापन आणि मालक यामध्ये काय फारकत आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण कंपनी कायदा जो आहे नवीन, तर त्याची माहिती आणि त्याचबरोबर कंपनीच्या संदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत ह्या प्रकरणामधले काही महत्त्वाचे मुद्दे आज आपण अभ्यासणार आहोत. तर ते मुद्दे अभ्यासण्या अगोदर आजचा आपला सेशन अजेंडा बघूया आपण, की काय काय बघणार आहोत आपण. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पॉईंट्स आज आपण बघणार आहोत तो म्हणजे कंपनी व भागीदारी यामधील काय फरक आहे. डिफरन्स बिटवीन कंपनी अँड पार्टनरशिप असंही म्हणू शकतो. पार्टनरशिप जे आहे त्याच पद्धतीने कंपनीला संयुक्त भांडवली प्रमंडळ किंवा संस्था असं देखील म्हटलं जातं. दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे विविध कसोट्यांच्या आधारावरती कंपनीचे टाईप्स ऑन द बेसिस ऑफ व्हेरियस क्रायटेरिया. याच्या आधारावरती आपल्याला कंपन्यांचे वेगवेगळे प्रकार आहे. म्हणजे मागील लेक्चर्सला आपण जे बघितले त्याच्या व्यतिरिक्त अजून काही कंपन्यांचे प्रकार आहे की जे कंपनी कायदा 2013 मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे. तेही बघायचे आहेत आपल्याला. आणि तिसरा मुद्दा बघायचा आहे आपल्याला तो म्हणजे खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. डिस्टिंग्विश बिटवीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अँड पब्लिक लिमिटेड कंपनी. ओके, म्हणजे आजचा आपला हा 3 मुद्द्यांचा सेशन अजेंडा आहे. यानंतर आपण बघूया ते म्हणजे आज आपण जे शिकणार आहोत त्याचे लर्निंग ऑब्जेक्टिव्स काय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपलं पहिलं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते म्हणजे कंपनी आणि भागीदारी यामध्ये काय फरक आहे तो अभ्यासायचा आहे. हा का अभ्यासायचा आहे त्याचं एक कारण मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस भविष्यात तुम्ही एखादी कंपनी सुरू करणार असाल तर ती कंपनी आहे की भागीदारी आहे हे पहिले तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कंपनी असेल तर कंपनी आणि ह्या भागीदारी असेल तर भागीदारी, या दोघांमध्ये काय फरक आहे हे समजल्यानंतर तुम्हाला कुठली कंपनी स्थापन करायची आहे हे तुम्ही डिसाईड करू शकतात. म्हणून आजचं पहिलं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आपलं आहे कंपनी आणि भागीदारी या दोघांमधला फरक अभ्यासायचा आहे. त्यानंतर दुसरं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे विविध कसोट्यांच्या आधारावरील कंपन्यांच्या प्रकारांची माहिती मिळवणे. म्हणजे वेगवेगळे जे काही क्रायटेरिया दिले कंपनी कायदा 2013 मध्ये, तर त्या क्रायटेरियांच्या आधारावरती आपल्याला एक 3 ते 4 कंपन्यांचे प्रकार आहेत ते अभ्यासायचे आहे. आणि तिसरं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहे आपलं ते म्हणजे
खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी जी आहे या दोघांमध्ये काय फरक आहे तो अभ्यासणार आहोत, की जेणेकरून भविष्यात जर तुम्ही एखादी कंपनी सुरू केली तर ती खाजगी आहे की सार्वजनिक आहे, किंवा तुम्हाला सुरू करण्याच्या अगोदरच हे माहीत असेल तर आपण काय करू शकतो, आपल्या कंपनीचा टाईप जो आहे तो योग्य तो सिलेक्ट करू शकतो आणि सिलेक्ट करून नंतर आपण कंपनीची स्थापना करू शकतो. म्हणून हे 3 लर्निंग ऑब्जेक्टिव्ज आज आपण डोळ्यासमोर ठेवून आजचा आपला लेक्चर जे आहे ते बघणार आहोत. प्रथमतः बघूया ते म्हणजे कंपनी आणि भागीदारी या दोघांमध्ये काय फरक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे मी 3 कॉलममध्ये दाखवणार आहेत, की जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला सामोरे जाल तर अशा पद्धतीने जर तुम्ही आन्सर्स लिहिलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. बरोबर आहे. आता 3 कॉलममध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे फरकाचे मुद्दे आहे, दुसरा आहे कंपनी किंवा त्यालाच आपण म्हणतो संयुक्त भांडवली प्रमंडळ किंवा संस्था, आणि तिसरा कॉलम आहे तो म्हणजे भागीदारी. यामध्ये फरकाच्या मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो आपला तो म्हणजे डेफिनेशन, दोघांमध्ये काय फरक आहे. तर प्राध्यापक हॅने यांची डेफिनेशन बघूया संयुक्त भांडवली प्रमंडळ किंवा कंपनीच्या संदर्भात. कंपनी म्हणजे काय, तर समान उद्दिष्टांच्या हेतूने एकत्रित आलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजे कंपनी होय. म्हणजे थोडक्यात आपल्या या व्याख्येवरून सहजपणे लक्षात येतं की समान उद्दिष्ट जे आहे ते साध्य करण्यासाठी अनेक व्यक्ती एकत्रित येतात आणि त्या एकत्रित आलेल्या व्यक्तींचा जो समूह आहे त्या समूहाला कंपनी म्हटलं जातं. तर भागीदारी म्हणजे काय, तर भागीदारी कायदा 1932 नुसार जर बघितलं तर भागीदारीची व्याख्या अशी देण्यात आलेली आहे की भागीदारी कायदा 1932 नुसार 2 किंवा अनेक व्यक्ती नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्रित येतात आणि त्याचबरोबर तो नफा कसा वाटून घ्यायचं हे त्यांनी निश्चित केलेलं असतं, त्याला भागीदारी असं म्हटलं जातं. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे स्थापना. कंपनीची स्थापना जी आहे ती पूर्वी कंपनी कायदा 1956 नुसार केली जायची, परंतु आता नवीन कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीची स्थापना केली जाते. म्हणजे कंपनी कायदा 1956 नुसार कंपनीची नोंदणी झालेली असेल तर त्याला देखील आपण कंपनी म्हणतो, आणि 2013 कंपनी कायद्यानुसार नोंदणी झाली असेल तर त्याला देखील आपण कंपनी म्हणतो. म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्थापना जी आहे कंपनीची आत्ताच्या काळात जर बघितलं तर कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीची स्थापना करणं गरजेचं आहे. तर भागीदारीची स्थापना जी आहे ती भागीदारी कायदा 1932 मधील तरतुदीनुसार त्याची स्थापना करणं गरजेचं आहे. बघा दोन्हींचे ॲक्ट काय वेगवेगळे आहे. भागीदारीचा कायदा 1932 आहे, तर कंपनी कायदा जो आहे तो 1956 आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे आपला सभासद संख्या. आता सभासद संख्या, तर जनरली ज्यावेळेस सभासद संख्येचा विचार करतो आपण तर यामध्ये 2 मुद्द्यांचा विचार केला जातो किंवा 2 कंपन्यांचा विचार करतो आपण, ते म्हणजे खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी. जर खाजगी कंपनी असेल तर ती स्थापन करण्यासाठी किमान 2 व्यक्तींची आवश्यकता असते, तर कमाल 200. बघा हे आहे कंपनी कायदा 2013 नुसार. परंतु जर कंपनी कायदा 1956चा विचार केला तर खाजगी कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान 2 आणि कमाल 50 इतकी सभासदांची आवश्यकता आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कंपनी कायदा 2013च लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळे आपण खाजगी कंपनीची स्थापना करण्यासाठी लागणाऱ्या किमान सभासदांची संख्या आणि कमाल सभासदांची संख्या ही 2013 या कंपनी कायद्यानुसारच लिहायची आहे. म्हणून मग लक्षात ठेवा की खाजगी कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान 2 आणि कमाल 200 सभासदांची आवश्यकता असते, तर सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान 7 आणि कमाल अमर्यादित सभासदांची आवश्यकता असते. म्हणजे अमर्यादित म्हणजे अनलिमिटेड कितीही असू शकतात, परंतु कमीत कमी 7 सभासद जे आहे ते एकत्रित येणं गरजेचं असतं आणि त्यानंतरच तुम्ही सार्वजनिक कंपनी जी आहे ती सुरू करू शकता. आता भागीदारीच्या बाबतीत जर विचार केला आपण तर बँकिंग व्यवसाय करणारी जर भागीदारी असेल तर त्यासाठी किमान 2 सभासदांची आवश्यकता असते, तर कमाल 10 सभासदांची आवश्यकता असते. बघा बँकिंग व्यवसाय असेल तर, आणि बँकिंग व्यवसाय सोडून इतर व्यवसाय असतील तर त्यासाठी किमान 2 आणि कमाल 20 सभासद एकत्र येऊन ती भागीदारी जी ती सुरू करू शकतात. आपला चौथा मुद्दा येतो तो म्हणजे स्वतंत्र अस्तित्व. कंपनी जी आहे तर कंपनीला किंवा संयुक्त भांडवली प्रमंडळ जे आहे या प्रकाराला एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असतं. म्हणजे कंपनीची नोंदणी केली की तिला एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व निर्माण होतं. तर भागीदारीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भागीदारी कायद्याअंतर्गत जरी आपण भागीदारी सुरू केली तरी देखील तिला स्वतंत्र असं कायदेशीर अस्तित्व जे आहे ते नाही आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे जबाबदारी. कंपनीमध्ये कंपनीच्या सभासदांची जबाबदारी मर्यादित स्वरूपाची असते. आत्ताच आपण बघितलं
की मर्यादित म्हणजे किती? तर मर्यादित म्हणजे की सभासदांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्याइतकी त्यांची जबाबदारी असते. उदाहरणार्थ एखाद्या सभासदाने खरेदी केलेले जे भाग असेल त्या भागांवरील पूर्ण रक्कम भरलेली असेल तर त्याची जबाबदारी 0 असते. आणि जर त्याने काहीच रक्कम भरलेली नसेल तर जेवढी त्या भागांची दर्शनी मूल्य आहे तेवढी रक्कम भरण्याची त्याची जबाबदारी असते. याला म्हणणार मर्यादित जबाबदारी. तर भागीदारीमध्ये जर आपण विचार केला तर भागीदारीमध्ये भागीदारांची जबाबदारी जी ती अमर्यादित स्वरूपाची असते, अनलिमिटेड असते. म्हणजे एखाद्या भागीदाराने त्याचा जेवढा हिस्सा आहे तो पूर्णपणे दिलेला असेल, परंतु भविष्यात काही देणी देण्याची वेळ जर आली तर त्याला ती पुन्हा द्यावी लागू शकते. म्हणजेच त्याची जबाबदारी जी आहे ती अनलिमिटेड स्वरूपाची आहे, अमर्यादित स्वरूपाची जबाबदारी जी आहे ती निर्माण होत असते. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे नफ्याचं वितरण कसं केलं जातं. तर कंपनीला झालेला जो नफा असेल तर त्या नफ्याचं वितरण भागधारकांना केलं जातं, त्यालाच आपण लाभांश असं म्हणतो. जर कंपनीला एखाद्या वर्षी चांगला नफा झाला तर कंपनी मधल्याच काळामध्ये काही नफ्याचं वितरण करत असते, त्याला मध्यवर्ती लाभांश म्हणतात. आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी जो लाभांश दिला जातो त्याला आपण म्हणतो अंतिम लाभांश असं म्हटलं जातं. तर कंपनी जो आहे तर कंपनीला झालेला नफा जो आहे तो भागधारकांना लाभांशाच्या स्वरूपात वाटते. आणि एखाद्या वर्षी जर कंपनीला नफा झाला नाही म्हणजेच तोटा झाला तर त्या वर्षीचा नफा कधीकधी कंपन्या पुढील वर्षी देखील देत असतात. तर भागीदारीच्या बाबतीत जर विचार केला तर भागीदारीमध्ये नफा जो आहे त्यांनी ज्यावेळेस भागीदारी सुरू करतात तर त्यावेळेसच ठरविलेलं जे प्रमाण असेल त्या प्रमाणानुसारच नफ्याचं वितरण केलं जातं. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळेस भागीदारी संस्थेची स्थापना केली जाते तर त्यावेळेस त्यांनी केलेला जो करार असेल त्या करारामध्ये रेशो मेन्शन केलेला असतो. तर त्या रेशोनुसार म्हणजेच प्रमाणानुसार नफ्याचं वितरण केलं जातं. जर एखाद्या वर्षी तोटा झाला भागीदारीला तर तो तोटा सर्व भागीदारांना सहन करावा लागत असतो. 7वा मुद्दा येतो तो म्हणजे निर्णय. आता कंपनीमध्ये जर बघितलं तर निर्णय घेण्याचं काम जे आहे तर भागधारकांनी नियुक्त करून दिलेलं संचालक मंडळ घेत असतं. परंतु महत्त्वाचे जे निर्णय असतील ते भागधारकांच्या सभेमध्येच ते निर्णय घेतले जातात. बाकीचे निर्णय जे ते संचालक मंडळ घेतं, परंतु महत्त्वाचे निर्णय जे असतील ते निर्णय घेण्यासाठी काय केलं जातं, सभेचं आयोजन केलं जातं आणि त्या सभेमध्ये भागधारक ते निर्णय घेत असतात. तर भागीदारीच्या बाबतीत जर विचार केला आपण तर भागीदारीचे निर्णय घेण्याचं काम भागीदार जे आहे ते एकत्रित येऊन घेतात. म्हणजे 2 असतील किंवा 10 असेल किंवा 20 असतील, हे सगळे भागीदार एकत्रित येतात आणि काय करतात, निर्णय जे ते घेण्याचं काम करतात. 8वा मुद्दा येतो तो म्हणजे प्रमुख व अभिकर्ता. कंपनीमध्ये भागधारक जे तेच मालक असतात, त्यामुळे प्रमुख आणि अभिकर्ता या दोन्ही नात्याने त्यांना कंपनीचा कारभार जो आहे तो बघावा लागत असतो. जरी देखील संचालक मंडळ नियुक्त केलेले असेल तरी महत्त्वाच्या निर्णयांसाठी भागधारकांना विचारात घेतलं जातं. म्हणून प्रमुख आणि अभिकर्त्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भागधारक हे मालक असतात आणि त्यामुळे त्यांनाच प्रमुख आणि अभिकर्ता म्हणून ओळखलं जातं. तर भागीदारीमध्ये जे 2 भागीदार असतील किंवा 10 किंवा 20 हे भागीदार जे आहेत तेच प्रमुख अभिकर्ता असतात, प्रमुख आणि अभिकर्ता असतात. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे व्यवस्थापन. आता कंपनीचं व्यवस्थापन कसं चालतं, तर कंपनीचे व्यवस्थापन जे आहे तर कंपनीच्या भागधारकांनी नियुक्त करून दिलेले कंपनीचे व्यवस्थापक, प्रमुख लेखापाल, प्रमुख अधिकारी इत्यादींच्या मार्फत कंपनीचं व्यवस्थापन जे ते करण्याचं काम केलं जातं. तर भागीदारीमध्ये भागीदार किंवा त्यांनी नियुक्त करून दिलेला एखादा भागीदार असेल तर त्याच्यामार्फत कंपनीचं व्यवस्थापनाचं काम केलं जातं. परंतु सहसा सर्वच भागीदार एकत्रित येऊन कंपनीचं व्यवस्थापन करण्याचं काम करत असतात. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे व्यवसायाचा आकार. आता कंपनीच्या बाबतीत जर विचार केला आपण तर कंपनीचा आकार जो आहे तो अत्यंत मोठा असतो किंवा खूप मोठा आहे. म्हणजे खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी या 2 कंपन्यांचा जर आपण विचार केला तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत जर विचार केला तर अत्यंत मोठ्या स्वरूपाची काय असतो या कंपनीचा आकार असतो. तर भागीदारीमध्ये विचार केला तर मध्यम आकाराचे व्यवसाय आणि उद्योग जे असेल ते भागीदारीमध्ये स्थापन केले जातात. म्हणजे तुलनेने यांच्या भागीदारीचा जो काही आकार जो आहे तो मध्यम स्वरूपाचा असतो. मग अशा मध्यम स्वरूपाचे उद्योग असतील किंवा व्यवसाय जे असतील ते भागीदारीमध्ये स्थापन केले जात असतात. आणि पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे भांडवल.
आता कंपनी या प्रकारामध्ये जर विचार केला तर कंपनीला मोठ्या प्रमाणावरती भांडवल लागते. खाजगी कंपनीला देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती भांडवल लागते आणि या कंपन्या असल्या कारणाने यांना मोठ्या प्रमाणावर भांडवल जे ते गोळा करता येतं. त्यामध्ये सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत जर विचार केला आपण, तर सार्वजनिक कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करून आम जनतेला आव्हान करू शकते. त्यामुळे सार्वजनिक कंपनी खूप मोठ्या प्रमाणावरती तिला भांडवल गोळा करता येतं. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती त्यांना कर्ज देखील उपलब्ध होतं. परंतु भागीदारी संस्थेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर काही लिमिटेशन्स यावरती पडतात. ते म्हणजे भांडवल आणि कर्ज कंपन्यांच्या बाबतीत जर विचार केला तर तुलनेने अत्यंत कमी मिळतात. कारण हे भांडवल जे आहे ते उभारण्याचं काम सर्वस्वी भागीदारांवरती अवलंबून असतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे भाग हस्तांतर. आता सार्वजनिक कंपनीचे भाग जे आहेत ते मुक्तपणे हस्तांतर करता येतात. म्हणजे सहजपणे एखाद्या व्यक्तीला वाटलं की मला नको आहे हे भाग तर ती हस्तांतरित करू शकते किंवा कधी-कधी तरलतेचा फायदा घेण्यासाठी सुद्धा भागधारक आपल्या भागांचं हस्तांतरण जे आहे ते करतात. तसं भागीदारीच्या बाबतीत जर विचार केला तर भागधारक असेल किंवा भागीदारीमध्ये आलेले जे पार्टनर्स असतील तर त्यांच्या हिश्श्याचं मुक्त हस्तांतर करता येत नाही किंवा होत देखील नाही. म्हणजे एखाद्या भागीदाराला वाटलं की बाबा माझा हिस्सा इतका % आहे तो मी तो दुसऱ्याला देईल, तर नाही, तसं करता येणार नाही. तसं कंपनीमध्ये मात्र आपले भाग जे आहे ते आपल्याला हस्तांतरित करता येतात. कोणत्या कंपनीच्या बाबतीत? सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत. परंतु खाजगी कंपनीच्या बाबतीत भागांच्या हस्तांतरणावरती निर्बंध घालण्यात आलेले आहे. आणि शेवटचा मुद्दा बघूया तो म्हणजे बोधचिन्ह. कंपनीला स्वतःचं असं बोधचिन्ह असतं. आपण त्याचं एक वैशिष्ट्य पण बघितलं. ते बोधचिन्ह कशासाठी असतं? तर कंपनीची ओळख पटवण्यासाठी एक बोधचिन्ह दिलेलं असतं आणि ते बोधचिन्हाचा वापर जे आहे ती कंपनी आपल्या सर्व महत्त्वाच्या दस्तऐवजांवरती करत असते. म्हणजे सर्व महत्त्वाचे जे दस्तऐवज असतील त्या दस्तऐवजांवरती हे बोधचिन्ह उमटविलेलं असतं. त्याचबरोबर हे बोधचिन्ह वापरण्याचे सर्व अधिकार जे आहेत ते कंपनीने कंपनी चिटणीसाला दिलेले असतात. म्हणून या बोधचिन्ह म्हणजे एक प्रकारे कंपनीची ओळख खूण म्हणून बघितलं जातं. तसं भागीदारीमध्ये बोधचिन्ह वगैरे काही नसतं. म्हणजे भागीदारी तुम्हाला जर ओळखायची असेल तर त्याला काही बोधचिन्ह किंवा सिम्बॉल किंवा कॉमन सील जो म्हणतो आपण तो काही नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण जो आहे कंपनी आणि भागीदारी यामध्ये जो फरक आहे तो 13 मुद्द्यांच्या आधारे आपण बघितलेला आहे. यानंतर पुढचा मुद्दा बघूया तो म्हणजे आपण विविध कसोट्यांच्या आधारावरती कंपन्यांचे प्रकार. तर वेगवेगळ्या ज्या कसोट्या आहेत त्यांच्या आधारावरती कंपनी कायदा 2013 नुसार कंपन्यांचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते पडत आहेत. तर कोणते पडत आहेत बघूया आपण. यामध्ये पहिला प्रकार पडतोय तो म्हणजे एक व्यक्ती कंपनी. तिला इंग्लिशमध्ये आणि शॉर्ट फॉर्ममध्ये OPC असं म्हटलं जातं, वन पर्सन कंपनी. बरोबर आहे. तर कंपनी कायदा 2013 त्यामधील कलम 2 आर्टिकल 62 नुसार जर बघितलं आपण तर ज्या कंपनीमध्ये फक्त एकच सभासद असतो आणि अशी जी कंपनी असेल तर तिला आपण एक व्यक्ती कंपनी असे म्हणतो. म्हणजे बघा, एकच व्यक्ती. म्हणजे थोडक्यात मी साध्या भाषेत सांगेल, एक व्यक्ती कंपनी म्हणजे पूर्वीचा एकल व्यापारी प्रकार किंवा संघटन प्रकार जो होता तो. म्हणजे पूर्वी एकल व्यापारी म्हटलं जायचं, परंतु 2013च्या कंपनी कायद्यानुसार तिला काय म्हटलं गेलं? एक व्यक्ती कंपनी. की ज्या कंपनीमध्ये फक्त एक आणि एकच व्यक्ती असते त्या कंपनीला आपण एक व्यक्ती कंपनी असे म्हणतो. मग आता सर्वस्वी जी जबाबदारी असेल ही एक व्यक्ती कंपनी असल्या कारणाने पूर्णपणे जबाबदारी त्या एकट्या व्यक्तीवरतीच आहे. मग त्यामध्ये कंपनीचं संचालन करणं असेल, कंपनीचं उत्पादन करण्याचं काम असेल किंवा इतर जे काही कामं असतील ते सर्वस्वी त्या व्यक्तीवरतीच असतात. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर या एक व्यक्ती कंपनीमध्ये नफा जर चांगला झाला तर सर्वस्वी तो एकट्यालाच मिळतो. जसं भागीदारीमध्ये बघितलं आपण तर तो भागधारकांना काय केला जातो? वाटला जातो किंवा जे भागीदार असतील त्या भागधारकांना वितरित केला जातो त्यांनी ठरविलेल्या प्रमाणानुसार. आणि कंपनीमध्ये जर आपण बघितलं तर तो नफा भागधारकांना लाभांशाच्या स्वरूपात काय केला जातो? वितरित केला जातो. परंतु एक व्यक्ती कंपनीमध्ये पूर्णपणे नफा त्या एकट्याच व्यक्तीला मिळतो. हा फायदा आहे महत्त्वाचा. परंतु एक याचा तोटा देखील आहे. तो कोणता? जर एखाद्या वर्षी एक व्यक्ती कंपनीमध्ये जर तोटा झाला म्हणजे कंपनी नुकसानीत निघाली तर त्याची जबाबदारी एकट्यालाच घ्यावी लागते. म्हणजे त्यालासुद्धा तुम्ही एकटाच जबाबदार आहात. म्हणून साधं लक्षात ठेवा, कंपनी कायदा 2013 त्यामधील कलम
2 आर्टिकल 62 नुसार जर बघितलं तर ज्या कंपनीमध्ये फक्त एकच सभासद असतो अशा कंपनीला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. आता हे एक व्यक्ती कंपनीचे आपण काही वैशिष्ट्ये बघूया, म्हणजे काय फीचर्स आहे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर ह्या एक व्यक्ती कंपनीमध्ये एकच व्यक्ती सभासद आणि संचालक असते. म्हणजे तीच व्यक्ती सभासद, तीच व्यक्ती काय असणार आहे, संचालक असणार, हे पहिलं वैशिष्ट्य. त्याचबरोबर एक व्यक्ती कंपनी जी आहे तर या कंपनीची खाजगी कंपनी म्हणून आपल्याला नोंदणी करता येते. मीन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून आपण नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन त्याची या कंपनीची नोंदणी करू शकतो. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की ही कंपनी जी आहे, म्हणजे एक व्यक्ती कंपनी जी आहे ती भागांनी मर्यादित असू शकते, हमीने मर्यादित असू शकते किंवा अमर्यादित स्वरूपाची असू शकते. या तिन्ही प्रकारांपैकी कुठल्याही प्रकारामध्ये ती कंपनी मोडू शकते. म्हणून म्हटलं आहे याचं एक महत्त्वाचं तिसरं वैशिष्ट्य आहे की ही कंपनी भागाने मर्यादित, हमीने मर्यादित किंवा अमर्यादित स्वरूपाची कंपनी असते. चौथं वैशिष्ट्य आहे म्हणजे ह्या एक व्यक्ती कंपनीला आपल्याला विशिष्ट असं नाव देता येतं. म्हणजे कुठलं तरी एक नाव जे आहे आपण ते चॉईस करून त्या कंपनीला देऊ शकतो. कंपनी कायद्यामध्ये दिलेले ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचं पालन करून आपल्याला आपल्या कंपनीला विशिष्ट नाव देता येतं. त्याचबरोबर पुढचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक दस्तऐवज, म्हणजे कंपनीचे जे महत्त्वाचे दस्तऐवज आहे अशा प्रत्येक दस्तऐवजावरती एक व्यक्ती कंपनी आहे असं लिहिलेलं असावं. म्हणजे तुमचे जे जे महत्त्वाचे दस्तऐवज असतील त्या प्रत्येक दस्तऐवजावरती तुम्हाला मेन्शन करावं लागतं. ते म्हणजे काय की ही OPC कंपनी आहे, वन पर्सन कंपनी आहे, की जेणेकरून सर्वांच्या लक्षात येईल की ही कंपनी काय आहे, एक व्यक्ती कंपनी आहे. असे ही एकूण 5 महत्त्वाची वैशिष्ट्ये जे ती आहे आणि ही 5 वैशिष्ट्ये आपण जर व्यवस्थित बघितली तर सहजपणे आपल्या लक्षात येईल की एक व्यक्ती कंपनी प्रकार काय आहे. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी, त्याला डॉर्मनंट किंवा इनॲक्टिव्ह कंपनी असे म्हणतात. आता कंपनी कायदा 2013 त्यामधील कलम 455 जो आहे त्यामध्ये निष्क्रिय किंवा सुप्त कंपनीच्या संदर्भात काही तरतुदी दिलेल्या आहेत. तर यातली कंपनीच्या संदर्भात आपण व्याख्या बघूया. निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी म्हणजे काय? तर निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी कंपनी भविष्यकालीन प्रकल्प, म्हणजे भविष्यात एखादा प्रकल्प करणार आहे का, त्याचबरोबर मालमत्ता जमा करणं, बौद्धिक मालमत्ता इत्यादींसाठी कोणत्याही प्रकारचे किंवा महत्त्वाचे व्यवहार करत नाही किंवा व्यवहार नसणाऱ्या कृत्यांसाठी जी कंपनी ओळखली जाते ती म्हणजे निष्क्रिय किंवा सुप्त. म्हणजे या व्याख्येवरून आपल्या सहजपणे लक्षात येईल की ही जी काही कंपनी आहे ती भविष्यात कुठलाही प्रकल्प करणार नाही आहे, त्याचबरोबर मालमत्ता जमा करणार नाही आहे किंवा बौद्धिक मालमत्ता असेल, हे कुठल्याही प्रकारचे असे कोणतेही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार नसणाऱ्या कृत्यांसाठी जी कंपनी ओळखली जाते किंवा ज्या कंपनीची स्थापना केली जाते त्या कंपनीला आपण काय म्हणणार, निष्क्रिय कंपनी असे म्हणतो. आता या निष्क्रिय किंवा सुप्त कंपनीचे देखील काही वैशिष्ट्य आहे, इनॲक्टिव्ह कंपनी म्हणतो. तर याचे मी 3 वैशिष्ट्ये महत्त्वाचे इथे टाकलेले आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे की कोणताही व्यवहार किंवा व्यवसाय या कंपन्या करीत नाही. आताच आपण बघितलं की बौद्धिक मालमत्ता असेल किंवा भविष्यात एखादा मोठा प्रकल्प करणे, अशा प्रकारचे कुठलेही व्यवहार जे आहेत या कंपन्या करत नाही, हे महत्त्वाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे मागील 2 वर्षात कुठल्याही प्रकारचे व्यवहार केलेले नसतात या कंपन्यांनी. म्हणजे असे जे काही आर्थिक व्यवहार असेल तर हे कुठल्याही प्रकारचे व्यवहार या कंपन्यांनी केलेले नसतात, म्हणून त्याला निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी असे म्हणतात. त्याचबरोबर मागील 2 वर्षामध्ये कोणतेही आर्थिक विवरणे, म्हणजे तुमचं प्रॉफिट अँड लॉस असेल, ट्रेडिंग अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, ट्रायल बॅलन्स असेल, असे जे काही आर्थिक विवरणे आहे, त्याचबरोबर आर्थिक लेखे जे आहे ते नोंदणी अधिकाऱ्याला सादर केलेले नसतात, म्हणजे कुठल्याही प्रकारचे. त्याचबरोबर अजून मला सांगता येतील ते म्हणजे सुप्त किंवा निष्क्रिय कंपनी जी असेल तर मागील 2 वर्षापासून जर तुम्ही अशा प्रकारचे व्यवहार केलेले नसतील तर तुम्हाला नोंदणी अधिकाऱ्याकडे तुमच्या कंपनीची निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी म्हणून नोंदणी करून घेता येते. त्याचबरोबर जर सुप्त आणि निष्क्रिय कंपनी म्हणून नोंदणी करून घ्यायची असेल तर काही महत्त्वाचे दस्तऐवज जे आहेत ते आपल्याला नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावे लागतात आणि त्यानंतर मग नोंदणी अधिकारी आपल्या कंपनीची सुप्त कंपनी किंवा निष्क्रिय कंपनीच्या लिस्ट जी असेल त्या लिस्टमध्ये आपल्या कंपनीचं नाव टाकतो. परंतु हे जरी झालं तरी आपल्याला निष्क्रिय कंपनी किंवा सुप्त कंपनीच्या ज्या तरतुदी आहेत त्यांचं पालन करणं गरजेचं असतं. जर त्या तरतुदींचं पालन केलं नाही तर
10,000 रुपयापर्यंत दंड देतो होऊ शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे हे वैशिष्ट्य होते निष्क्रिय किंवा सुप्त कंपनीचे. त्यानंतर पुढचा कंपनीचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आजारी कंपन्या. त्याला आपण सिक कंपनी असं म्हणतो. सर्वसाधारणपणे ज्या कंपन्या कर्जदारांच्या कर्जांची वेळेवरती परतफेड करू शकत नाही, अशा ज्या कंपन्या असतील त्यांना आपण आजारी कंपन्या असे म्हणतो. म्हणजे बघा की कर्जदार काय कधी-कधी कंपनीकडे आपण दिलेले जे काही डिपॉझिट्स असतील तर त्याची रक्कम जी ती मागत असतात. शक्यतो सुरक्षित कर्जदार जे असतील ते मागतात आणि हे सुरक्षित कर्जदारांनी ज्यावेळेस कंपन्यांकडे अशी रक्कम मागितली असेल त्यांच्या कर्जाची आणि कंपनी जर ती वेळेवरती परतफेड करू शकत नसेल तर त्या कंपनीला काय म्हणणार? आजारी कंपनी असं म्हटलं जातं. आता आजारी कंपन्यांच्या बाबतीत अजून एक सांगता येईल ते म्हणजे की या आजारी कंपन्या ज्या आहेत या सुरक्षित कर्ज जे असेल कंपनीचं किंवा कंपनीचं पूर्ण जे कर्ज असेल तर त्या पूर्ण कर्जाच्या 50% कर्ज जे आहे ते सुरक्षित कर्ज असतं आणि या 50% सुरक्षित कर्जदाराने कंपनीकडे आपले रक्कम मागितली असेल आणि तरी देखील कंपनी 30 दिवसांच्या आत अशी रक्कम जर परत करू शकत नसेल या कर्जदारांना तर अशा कंपनीला आपण आजारी कंपनी असे म्हणतो. यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे लहान कंपन्या. सहजपणे शब्दामध्येच आहे त्याचं स्मॉल कंपनीज म्हणतो आपण की लहान कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी कंपनी सार्वजनिक नाही तिला आपण लहान कंपनी असं म्हणतो. एकदम सिंपलची डेफिनेशन आहे. देन आता लहान कंपनीच्या संदर्भात दोन महत्त्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. तर त्या दोन महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या आहेत त्या बघूया. की जिचं वसूल झालेलं भाग भांडवल जे आहे ते रुपये 50 लाखांपेक्षा कमी असेल. म्हणजे कंपनीचं पेडअप कॅपिटल जे आहे ते किती 50 लाखांपेक्षा कमी आहे किंवा जिचं ठरवून दिलेलं भांडवल जे आहे ते रुपये 5 कोटींपेक्षा जास्त नाही म्हणजेच 5 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. ठरवून दिलेलं भांडवल म्हणजे आपण असं म्हणू शकतो ॲथोराइज कॅपिटल जे आहे ते. तर अशी जर कंपनी असेल तर त्या कंपन्यांना देखील आपण लहान कंपन्या असं म्हणतो. त्यानंतर दुसरी तरतूद आहे या कंपन्यांच्या संदर्भात की लहान कंपनी म्हणजे की जिची मागील वर्षाची उलाढाल जी आहे ती नफा तोटा पत्रकाप्रमाणे म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे असेल त्याच्यानुसार रुपये 2 कोटींपेक्षा जास्त नाही. म्हणजे जो काही टर्नओव्हर आहे त्यांचा ॲज पर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंटनुसार 2 कोटींपेक्षा जास्त नाही मीन्स कमी आहे किंवा ठरवून दिलेले जे काही टर्नओव्हर आहे तो 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही आहे. अशा प्रकारचे जर कंपनी असेल तर त्या कंपन्यांना आपण लहान कंपन्या असे म्हणतो. ह्या दोन तरतुदी आहेत लहान कंपनीच्या बाबतीत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे मित्र किंवा सोबती कंपनी. आता कंपनी कायदा 2013 जो आहे त्यामधील कलम 2 उपकलम 6 नुसार जर बघितलं आपण तर त्यानुसार जर बघितलं तर जेव्हा एका कंपनीचा दुसऱ्या कंपनीमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव असतो परंतु ती कंपनी तिची सहाय्यक कंपनी नसते म्हणजेच तिची आधी सबसिडरी कंपनी नसते तर अशा कंपनीला मित्र किंवा सोबती कंपनी असे म्हणतात. आता ही ज्यावेळेस दुसऱ्या व्यक्तीचा प्रभाव असणं म्हणजे काय तर दुसऱ्या कंपनीचा प्रभाव असणं म्हणजेच की एका कंपनीने दुसऱ्या कंपनीचे 20% इतकं भाग भांडवल जे आहे ते खरेदी केलेलं असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस 20% पर्यंत भाग भांडवल खरेदी केलेलं असेल त्याच वेळेस कंपनीला काय त्या दुसऱ्या कंपनीवरती आपला प्रभाव जो आहे तो निर्माण करता येत असतो. अशा पद्धतीने आपण हे कंपन्यांचे वेगवेगळे प्रकार जे ते अभ्यासलेले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या सेशन एजेंड्यातला पुढचा आपला पॉईंट्स आहे तो म्हणजे खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यामधील काय फरक आहे. म्हणजेच डिस्टिंग्विश बिटवीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अँड पब्लिक लिमिटेड कंपनी. आता यामध्ये देखील आपण पहिला जो बघितला फरकाचा मुद्दा त्याच पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये पहिला मुद्दा बघूया की कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान किती सभासदांची गरज असते. खाजगी कंपनीच्या बाबतीत जर विचार केला आपण तर खाजगी कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान 2 सभासदांची आवश्यकता असते. तर सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान 7 सभासदांची आवश्यकता असते ॲज पर द कंपनी ॲक्ट 2013 नुसार. कमाल सभासद संख्या दुसरा मुद्दा आहे आपला. म्हणजेच आपण त्याला म्हणतो की जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात. तर खाजगी कंपनीची स्थापना करण्यासाठी जास्तीत जास्त 200 सभासद आवश्यक असतात. त्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही.
खाजगी कंपनीमध्ये. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत जर विचार केला आपण, तर सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यासाठी जास्तीत जास्त म्हणजेच कमाल सभासद संख्येवरती कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही, अनलिमिटेड आहे. काय वर्ड यूज केला मी? अनलिमिटेड. कितीही असू शकतात. 1,00,000 पण असू शकतात, 1 कोटी पण असू शकतात, 2 कोटी पण असू शकतात. अनलिमिटेड आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे कंपनीचे संचालक. तर खाजगी कंपनीमध्ये किंवा खाजगी कंपनीची ज्यावेळेस आपण सुरू करतो तर त्या कंपनीमध्ये किमान 2 संचालक असणं आवश्यक आहे आणि हे 2 संचालक आळोपाळीने निवृत्त होण्याची गरज नाही. परंतु सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत जर विचार केला तर सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 3 संचालक असणं गरजेचं आहे आणि हे 3 संचालक प्रत्येक वर्षी म्हणजेच 1/3 संचालक प्रत्येक वर्षी आळोपाळीने निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन संचालकांची नियुक्ती केली जाते. चौथा मुद्दा येतो तो म्हणजे कंपनीचं नाव. तर खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित म्हणजेच प्रायव्हेट लिमिटेड हे वर्ड लिहिणं गरजेचं आहे. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत जर विचार केला आपण तर फक्त मर्यादित म्हणजेच लिमिटेड एवढेच वर्ड लिहिणं गरजेचं आहे. बघा दोघांमध्ये किती छानसा फरक आहे. खाजगी कंपनी असेल आपण काय शब्द लिहिणार आहे? खाजगी मर्यादित. परंतु सार्वजनिक कंपनी असेल तर आपण मात्र फक्त मर्यादित एवढे शब्द लिहिणार आणि इंग्लिशमध्ये असेल तर कसं लिहिणार? प्रायव्हेट लिमिटेड आणि इकडे काय लिहिणार? फक्त लिमिटेड एवढे शब्द वापरले जातात. पुढचा मुद्दा येतो म्हणजे भागांची हस्तांतरणीयता. आता खाजगी कंपनीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर खाजगी कंपनीच्या भागांच्या हस्तांतरणावरती निर्बंध घातलेले आहे. म्हणजेच खाजगी कंपनीचे भाग जे आहेत ते दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही. परंतु सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत जर विचार केला तर सार्वजनिक कंपनीतील भागांचं मुक्तपणे हस्तांतरण करता येतं. परंतु केव्हा? त्या भागांवरील पूर्ण रक्कम भरलेली असेल तरच आपल्याला त्या कंपनीचे भाग जे आहेत ते सहजपणे आणि मुक्तपणे हस्तांतरण करता येतात. यानंतरचा पुढचा मुद्दा येतो ते म्हणजे भागांची विक्री. म्हणजे ज्यावेळेस कंपनीला भांडवलाची गरज असते तर कंपनी आपल्या भागांची विक्री करून काय करतं? भांडवल जे ते निर्माण करतं. मग खाजगी कंपनीच्या बाबतीत जर विचार केला तर खाजगी कंपनीला भागांची विक्री करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला जाहीर निमंत्रण देता येत नाही. म्हणजेच माहितीपत्रक प्रसिद्ध करून भागांची विक्री करता येत नाही. मग अशा वेळेस खाजगी कंपनी आपले मित्र, नातेवाईक, हितचिंतक यांच्याकडून भांडवल जे ते गोळा करतं. म्हणून महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की खाजगी कंपनीला जर भागांची विक्री करायची असेल तर तिला माहितीपत्रक प्रसिद्ध करता येत नाही. त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला निमंत्रण देखील देता येत नाही. परंतु सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत जर विचार केला आपण तर सार्वजनिक कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करून आम जनतेला निमंत्रण देता येतं. म्हणजेच समाजातील कोणतीही व्यक्ती या सार्वजनिक कंपनीचे भाग जे ते खरेदी करू शकते. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे व्यवसाय प्रारंभ. म्हणजे खाजगी कंपनी व्यवसायाला केव्हा प्रारंभ करू शकते आणि सार्वजनिक कंपनी केव्हा? तर खाजगी कंपनीच्या बाबतीत जर विचार केला तर पहिल्या 2 अवस्था पूर्ण केल्यानंतर खाजगी कंपनी लगेचच आपला व्यवसाय सुरू करू शकते. मग पहिल्या 2 अवस्था कोणत्या आहे? तर पहिलं म्हणजे प्रवर्तन अवस्था आणि दुसरी म्हणजे कोणती? नोंदणी प्रमाणपत्र अवस्था. जसंही नोंदणी प्रमाणपत्र मिळालं की त्याबरोबर लगेच खाजगी कंपनीला आपल्या व्यवसायाला सुरुवात करता येते. परंतु सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या कंपनीला 4ही अवस्था पूर्ण केल्यानंतरच व्यवसायाला सुरुवात करता येते. मग 4 अवस्था कोणत्या आहेत? पहिली म्हणजे प्रवर्तन अवस्था, दुसरी म्हणजे नोंदणी अवस्था, तिसरी भांडवल उभारणी अवस्था आणि चौथी म्हणजे व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र किंवा दाखला अवस्था. या 4 अवस्था पूर्ण केल्यानंतरच सार्वजनिक कंपनीला आपल्या व्यवसायाला सुरुवात करता येते. आणि शेवटचा मुद्दा आहे 8वा यामधला तो म्हणजे भाग अधिपत्र. खाजगी कंपनी जी असेल तिला भाग अधिपत्र वाटप करता येत नाही. याला इंग्लिशमध्ये वर्ड वापरला जातो तो म्हणजे शेअर वॉरंट. तर खाजगी कंपनी आपल्या भागांच्या बदल्यात भाग अधिपत्राचं वाटप करू शकत नाही. परंतु सार्वजनिक कंपनी मात्र भाग अधिपत्रांचं वाटप जे ते करू शकते. भाग अधिपत्र म्हणजेच पूर्ण रक्कम वसूल झालेले जे भाग असतील त्या भाग प्रमाणपत्रांच्या बदल्यामध्ये भाग अधिपत्र जे ते दिलं जात असतं. तर हे सार्वजनिक कंपनी देऊ शकते. यानंतरचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे विशेष सवलती. तर खाजगी कंपनीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कंपनी कायदा 2013 नुसार
खाजगी कंपनीला काही विशेष सवलती ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत. आणि सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत जर विचार केला तर सार्वजनिक कंपनीला कोणत्याही प्रकारच्या विशेष सवलती ज्या आहेत त्या दिलेल्या नाही. आणि शेवटचा 10वा मुद्दा आहे माहितीपत्रक प्रसिद्ध करणं. खाजगी कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. परंतु सार्वजनिक कंपनीला मात्र माहितीपत्रक प्रसिद्ध करणं बंधनकारक नाही आहे. त्याऐवजी ते माहितीपत्रकाऐवजीचे निवेदनही प्रसिद्ध करू शकते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा प्रकारे कंपनी म्हणजेच संयुक्त भांडवली संस्था आणि भागीदारी यामधला फरक, त्यानंतरून कंपनी कायदा 2013 मधील विविध कसोट्यांच्या आधारावरती कंपन्यांचे काही प्रकार अभ्यासले आणि खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यामध्ये काय फरक आहे तो अभ्यासलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी असाइनमेंट्स आहे, स्टुडंट्स असाइनमेंट बघूया. तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यामधील फरक स्पष्ट करायचा आहे आणि कंपन्यांचे विविध कसोट्यांच्या आधारावरती प्रकार जे आहेत ते स्पष्ट करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे बघितलं आहे त्याची थोडक्यात समरी बघूया. तर प्रथमतः आपण कंपनी आणि भागीदारी यामधला फरक जो आहे तो बघितलेला आहे. जसं की कंपनी ॲक्ट जो आहे 1956 आणि 2013 जो आहे यानुसार नोंदणी केलेली असेल तर त्याला आपण काय म्हणणार, कंपनी म्हणणार. तर भागीदारीच्या बाबतीत आपण विचार केला जसं की भागीदारीच्या ॲक्टनुसार किंवा 1932चा जो ॲक्ट आहे त्यातील तरतुदीनुसार स्थापन झालेली जी संस्था असेल त्याला आपण भागीदारी असं म्हणतो. त्याचबरोबर आपण वेगवेगळे मुद्दे बघितले यामध्ये, भांडवल किती लागतं, बोधचिन्ह वगैरे. तर अशा पद्धतीने आपण तो मुद्दा बघितलेला आहे. त्यानंतर विविध कसोट्यांच्या आधारावरती कंपन्यांचे प्रकार जे आहेत ते आपण काय केलेले अभ्यासलेले आहे. यामध्ये जसं मित्र आणि सोबती कंपनी बघितलं, त्यानंतर निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी बघितलं, आजारी कंपनी बघितलं, लहान कंपनी बघितलं. तर असे वेगवेगळे आपण कंपन्यांचे प्रकार जे ते बघितले आणि शेवटी आपण खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यामध्ये काय फरक आहे हा फरकसुद्धा आपण जाणून घेतला आहे. हा फरक जाणून घेण्याचं कारण एवढंच आहे की भविष्यात जर तुम्हाला एखादी कंपनी सुरू करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला ह्या दोघांमधला फरक माहीत असणं गरजेचं आहे. आणि साहजिकच तुम्हाला या दोघांमधील फरक जो आहे तो जर माहिती असेल तर तुम्ही योग्य त्या कंपनीचा प्रकार जो आहे तो निवडू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट लेक्चर सिरीजमध्ये आपण म्हणजेच पुढच्या लेक्चर्सला आपण काय बघणार आहोत ते थोडक्यात बघूया. तर पुढच्या लेक्चर्सला आपण बघणार आहोत म्हणजे खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतर कसं करायचं. म्हणजे भविष्यात तुम्ही एखादी कंपनी सुरू केली आणि ती कंपनी खाजगी आहे, पण तुम्हाला वाटतं नाही बाबा आपल्याला ही कंपनी जी आहे ती सार्वजनिक करायची आहे, तर ती कशा पद्धतीने तुम्ही करू शकता तिचं रूपांतरण, तर ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर दुसरं की एखाद्या वेळेस तुम्ही असं एक असू शकतं की सार्वजनिक कंपनीची स्थापना केलेली असेल, परंतु तुम्हाला त्या कंपनीचं रूपांतर खाजगी कंपनीमध्ये करायचं असेल तर ते कशा पद्धतीने केलं जातं या कंपनी ॲक्ट 2013 नुसार. तर हे 2 मुद्दे आपण पुढील लेक्चर्सला बघणार आहोत. धन्यवाद.